नमस्कार मित्रांनो, पायके स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता 10वीतील गणित हा विषय पाहणार आहोत सुरुवातीला. आणि त्यामध्ये होतं काय माहिती आहे का तुम्हाला? गणिताची खूप भीती घातली जाते आणि हे पाठ केलंच पाहिजे, ते पाठ केलंच पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जातं. तर तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल किंवा गणित विषय सोप्या किंवा एकदम सरळ ट्रिक्सनी त्याला जर फॉलो करून सोडवायचं असेल तर या चॅनलला तुम्ही आवर्जून पहा. तर आज आपण सुरू करणार आहोत पार्ट 1 मधील 3.1 अरिथमॅटिक प्रोग्रेशन 3.1. चला तर मग पाहूयात पहिलं गणित. तर आपली पहिली हेडिंग अशी आहे, which of the following sequence are AP? If they are AP, then find the common difference. आणि पहिलं गणित आहे 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश. खालीलपैकी कोणती श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे ते ठरवा आणि जी अंकगणिती श्रेणी आहे तिचा कॉमन डिफरन्स काढायचा आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे आपल्याला सामान्य फरक सांगायचे आहे. हिअर A equal to T1 equal to A, that is equal to 2. येथे T1 बरोबर काय आहे? A, आणि A म्हणजे पहिलं पद म्हणजे T1 आणि ते बरोबर किती आहे? 2 आहे. T2 किती आहे? T2 बरोबर 4. T3 बरोबर किती आहे? 6 आहे आणि T4 बरोबर किती आहे? 8 आहे. तर मग आता बघा इकडं दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा. T2 वजा T1, 4 वजा 2, 4 मधून 2 गेले, 2 राहिले. त्याच पद्धतीने आता T3 वजा T2, T3 किती आहे? 6 वजा T2 किती आहे? 4, 6 मधून 4 गेले, 2. आणखी एक पाहूत आपण, T4 वजा T4 मायनस T3, T4 मधून T3 वजा करा, 8 मायनस 6, 8 मधून 6 गेले, किती राहिले? 2. म्हणजे येथे काय येतोय? सामान्य फरक हा स्थिर येतोय, 2 2 2 येतोय. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ही जी सिक्वेन्स आहे ती एपी आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. हिअर द कॉमन डिफरन्स, the common difference is constant. येथे सामान्य फरक स्थिर आहे. किती आहे? 2 हा सामान्य फरक स्थिर आहे. Therefore the given sequence is an AP. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. आता अंकगणिती श्रेणी असल्यावर आपल्याला काय करा म्हणले? कॉमन डिफरन्स काढा म्हणले. आणि कॉमन डिफरन्स किती आहे आपण काढलेला आहे? 2 आहे. Therefore the common difference is 2. सामान्य फरक किती आलाय? आपलं 2 आलेला आहे. अशा पद्धतीने हे आपलं पहिलं गणित आहे. चला तर मग पाहूयात दुसरं गणित.
आपल्या समोर दुसरं गणित आहे, त्यामध्ये पहिलं पद आहे 2, दुसरं पद आहे T1 आहे 2, T2 आहे 5/2, T3 आहे 3 आणि T4 आहे 7/3. Here T1 equal to 2, T2 equal to 5/2, T3 equal to किती येणार आहे 3 येणार आहे आणि T4 equal to 7/3. तर पाहूयात आता कॉमन डिफरन्स. पहिलं T2 मायनस T1 इक्वल टू T2 किती आहे 5/2 मायनस 2. याच्या शेजात काय नाही म्हणजे 1. आता यांची वजाबाकी किती सोपी असते बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 5 × 1 5 मायनस 2 × 2 4 अपॉन 2 × 1 2. आधी हा तिरपा गुणाकार 5 × 1 5 बेदुनी 4 आणि त्यानंतर छेदाचा गुणाकार 2 × 1 2. 5 मधून 4 गेले 1, छेदात 2 ला 2. अशाच पद्धतीने दुसरा येतो का बघू. T3 मायनस T2. T3 किती आहे 3 मायनस 5/2. छेदात काय नाही म्हणजे 1. पहिला हा मल्टिप्लिकेशन 3 × 2 6. त्यानंतर 5 × 1 5 अपॉन 2 × 1 2. 6 मायनस 5 1 अपॉन 2. आणखी एक काढून पाहूया. T4 मायनस T3. T4 काय आहे 7/3 मायनस आय थिंक इथं जर 2 असतं तर गणित बरोबर होतं. चला -3 काय नाही म्हणजे डिनॉमिनेटर 1. 7 × 1 7 मायनस 3 × 3 9 अपॉन 3 × 1 3 आणि हे येते -2/3. कॉमन डिफरन्स सेम आहे का 1/2 1/2 सुरुवातीच्या दोन टर्म्स मध्ये आहे, पण तिसरी जो कॉमन डिफरन्स आलाय तो सेम नाहीये, म्हणून दिस इज नॉट an AP here. Therefore here the common difference is not constant. Therefore the given sequence is not an AP. चला तिसरं गणित आहे आपल्याकडे -10 -6 -2 2 डॉट डॉट. तर हे गणित सोडवत असताना आपल्याकडे बघा T1 इक्वल टू -10, T2 इक्वल टू -6, T3 इक्वल टू -2 आणि T4 इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स पाहूयात आता. Therefore T2 मायनस T1. T2 किती आहे -6. हा मायनस घेतोय आता आपण इथं मायनस. आता T1 ची व्हॅल्यू आहे -10 म्हणून एक कंसात. चला इक्वल टू -6 जसंच तसा मायनस इंटू मायनस प्लस 10 ला 10 प्लस 10 -6 इज इक्वल टू +4. कॉमन डिफरन्स किती आला +4 आला. त्याच पद्धतीने पाहत होता T3 मायनस T2. T3 किती आहे -2 आहे. -2 मायनस इन ब्रॅकेट T2 किती आहे -6 आहे. -2 ॲज इट इज प्लस मायनस सॉरी मायनस इंटू मायनस हा काय येणार आहे मायनस इंटू मायनस हा येणार आहे प्लस 6 -2 and that is also 4. मग पुढे पाहूयात T4 मायनस T3. T4 काय आहे T4 आहे 2 मायनस कंसात किती आहे येणार आहे -2. T3 हे आहे T3. 2 ला 2 ॲज इट इज मायनस इंटू मायनस प्लस 2 2 + 2 4 4 4 4. कॉमन डिफरन्स इज सेम. Therefore given sequence is an AP. चला नेक्स्ट पाहूया आपण.
चला पुढचं गणित आहे. आता तर तीनच टर्म दिलेत. पहिली आहे 0.3, सेकंड टर्म आहे 0.33 आणि T3 आहे 0.333. ओके, आपलं ठरल्याप्रमाणे T2 मायनस T1. T2 किती आहे 0.33 मायनस 0.3. डेसिमल नंतर 0 ला व्हॅल्यू नसते, त्याच्यामुळे आपण एक 0 ऍड करून घेतला. 3 मायनस 0 3, 3 मायनस 3 0, पॉइंटला पॉइंट, 0 ला 0, म्हणजे आपला डिफरन्स आला 0.03. आणखी एक टर्म पाहू आता. T3 मायनस T2. T3 किती आहे 0.333 मायनस 0.33. चला 3 मधून 0 गेले, 3 राहिले, 3 मधून 3 गेले 0 आणि 3 मधून 3 गेले 0. इथे येणार आहे पॉइंट आणि हा पहिल्या सुरू 0.3 आली, दुसऱ्या सुरू 0.003 आली. म्हणजे कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट नाहीये, स्थिर नाहीये, सारखा नाहीये. त्याच्यामुळे दिलेली क्रमिका काय नाहीये, अंकगणिती श्रेणी नाहीये. तर खाली लिहू शकता तुम्ही, देअरफॉर द कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. सामान्य फरक हा स्थिर नाही. Therefore, the given sequence is not an AP. म्हणून दिलेली क्रमिका काय नाहीये, अंकगणिती श्रेणी नाहीये. चला पुढचं गणित आहे आपल्याकडे. T1 आहे, T1 इक्वल टू 3, T2 कॉमा दिलाय, त्यानंतर T2 आहे 3 प्लस रूट 2 वर्गमुळात 2, 3 अधिक वर्गमुळात 2. त्यानंतर T3 3 प्लस 2 रूट 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2. आणि T4 दिलाय 3 प्लस 3 रूट 2. हे पहिलं पद, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं पद आहे. ठरल्याप्रमाणे आपल्याला कॉमन डिफरन्स काढूया आपण. T2 मायनस T1. T2 किती आहे 3 प्लस रूट 2. हे पूर्ण एक पद आहे T2. आता येणार हा मायनस, मायनस किती येणार आहे T1. T1 किती आहे 3 प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाले, फक्त रूट 2 शिल्लक राहिला. कॉमन डिफरन्स आला आपल्याकडे रूट 2 वर्गमुळात 2. त्याच पद्धतीने पाहूत आणखी एक वेळेस. T3 मायनस T2. T3 किती आहे 3 प्लस 2 रूट 2 मायनस इन ब्रॅकेट T2 काय येणार आहे 3 प्लस रूट 2. आता नीट पहा इकडे 3 प्लस 2 रूट 2 मायनसने जेव्हा आपण कंसाला गुणाकार करतो तेव्हा कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलून घ्यायचं. प्लस 3 काय येणार आहे मायनस 3, प्लस रूट 2 काय येणार आहे मायनस रूट 2. प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाले. 2 रूट 2 मधून इथं काय नाही म्हणजे कोएफिशियंट 1 असतो. 2 मायनस 1 1 रूट 2, म्हणजे ह्याचं सुद्धा कॉमन डिफरन्स किती आलेला आहे रूट 2 आलेला आहे. चला या पद्धतीने आणखी एक शेवटचं पाहूया. T4 मायनस T3. T4 काय आहे आपल्याकडे 3 प्लस 3 रूट 2 मायनस इन ब्रॅकेट T3 काय आहे 3 प्लस 2 रूट 2. तर पाहूयात 3 प्लस 3 रूट 2 मायनसने जेव्हा गुणाकार करतो तेव्हा कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलून घ्यायचं. प्लस 3 काय येणार आहे मायनस 3 आणि प्लस रूट 2 हा सुद्धा होईल मायनस रूट 2, 2 रूट 2 सॉरी. प्लस 3 मायनस 3 कॅन्सल, 3 रूट 2 मायनस 2 रूट 2. 3 मधून 2 गेले, 1 वर्गमुळात 2. 1 आपण हा कोएफिशियंट लिहत नाही म्हणून इथं काय आलंय परत वर्गमुळात 2. खाली लिहा हिअर द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. येथे सामान्य फरक स्थिर आहे. देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज an AP. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे अंकगणिती श्रेणी आहे. तर दुसरी हेडिंग आपण
पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.